हेच एकीला लागली तरी तिघींच्या डोळ्यात अश्रू येते. पण आलापिनी आणि पयोशनी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते अजूनच असं होतं की अरे बाप रे, आधी ओळखत नव्हतो आम्ही. पयोशनी. नमस्कार, मी निकिता. टेलिव्हिजन खबरमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर आनंदी नावाची नवीन मालिका येते आणि याच मालिकेच्या निमित्ताने आपल्यासोबत सगळ्या कलाकार मंडळी आहेत. कशा आहात सगळे तुम्ही? आम्ही खूप excited. खूप छान आहे. काय सांगाल? कारण कालच तुम्ही गुढीपाडवाची रॅली केली. रॅलीला तुम्ही आतापर्यंत बाहेरून बघत होता आणि पहिल्यांदा तुम्ही स्टेज म्हणजे कलाकार म्हणून तिथे गेलेला, तर कसा अनुभव होता? नवीन चैतन्य, नवीन वर्ष, त्यामुळे एक नवीन उल्हास असा होता आमच्या सगळ्या, म्हणजे माझ्यात, कारण मी होते तिथे, पण 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 आपण एक अशी कलाकृती आणतोय सगळ्यांसमोर या नवीन वर्षामध्ये, जी खरंच त्या नवीन उल्हासाला अगदी साजेशी आहे. त्यामुळे काल तिथे एक वेगळाच आनंद, वेगळीच भावना अशी होती आणि आनंदी तशीच आहे. सो प्रेक्षकांपर्यंत ती किती छानरित्या पोचवता येईल याचा एक नवीन उल्हास, जोश घेऊन तिथनं मी काल आले. जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्ही तिघी आहात एकमेकींबरोबर काम करताना, काय तुमची एक्साइटमेंट होती? तुझ्यापासून सुरुवात करूया. आम्ही तिघी एकमेकींना आधी ओळखत नव्हतो. आम्ही लुक टेस्टला पहिले तिघी एकत्र भेटलो आणि तेव्हा प्रत्येक वेळेला नवीन काम सुरू होताना एक धाकधूक असते की लोक कशी असतील किंवा को ऍक्टर्स कसे असतील किंवा काम करताना मजा येईल, काय होईल, सगळंच एक छोटीशी धाकधूक असते मनात. तर त्या लुक टेस्टच्या एका दिवसातच आम्ही खूप छान बोलायला लागलो. त्या दिवशी खरं तर पयोशनी खूप गप्प होती, पण ती तशी नाहीये असं आम्हाला नंतर कळलं. पण आम्ही खूप त्याच वेळेला खूप रिलेट झालो. आम्ही खूप आयरॉनिकली किंवा खूप असं हे आम्ही पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर आहोत. त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही म्हणजे साजेसे आहोत. शब्दांना अगदी जागून आम्ही पुणे तर पुण्याची, मुंबई तर मुंबईची आणि नागपूर तर नागपूरची अशा आहोत. त्याच्यामुळे आम्हाला खूप छान आणि आमचे वर्कशॉप्सही झाले त्याच्यानंतर. आम्ही म्हणजे ती ऍज अ ब्लाइंड म्हणूनही तिने खूप वर्कशॉप्स केले आणि त्याच्यानंतर आम्ही ऍज अ टीम म्हणूनही खूप वर्कशॉप्स केले. त्याच्यामुळे त्या वर्कशॉप्सनी नक्कीच मदत झाली की आम्ही एकमेकींविषयी अजून काही आम्हाला गोष्टी कळल्या किंवा आम्ही एकमेकींशी कनेक्ट होऊ शकलो किंवा आम्ही गप्पा मारू शकलो ऍज सिम्पल ॲज दॅट. त्याच्यामुळे खूप मज्जा येते आता आम्हाला जेव्हा तिघींचे सीन येतात तेव्हा तर आम्ही खूप मज्जा करतो आणि खूप आम्ही खरं तर स्वतःला असं वेगळे इंडिव्हिज्युअल्स म्हणून बघतच नाही. आम्ही तिघी एक युनिटच आहोत. त्यामुळे आणि बहिणी असतातच ना मुळात तशा, त्यामुळे आम्हाला ते करायला मिळतंय, याच्याहून जास्त आनंद काहीच नाही. तुमच्या तिघींना एक गोष्ट रिअलाइज झाली आहे का? तुमचं खऱ्या आयुष्यातलं नाव खूप क्यूट आणि युनिक आहे तिघींचं सुद्धा. सो याच्याबद्दल तू काय सांगशील? माझं नाव पयोशनी. पयोशनी म्हणजे एक नदीचं नाव आहे, विच एव्हर फ्लोईंग. हा या जी वाहतच राहते आणि शी इज नोन टू बी, म्हणजे लाईक ती सगळ्यांना स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते, जशी मी माझ्या बडबड्यापणाने सगळ्यांना हे करून घेते. हा. सो आणि मी नागपूरची आहेच, येस, पण मी अमरावतीची सुद्धा आहे. येस. आणि माझ्या बहिणी खूप चांगल्या आहेत, एवढंच सांगेल मी. माझं नाव जाई आहे आणि जाई खरं तर माझं नाव माझ्या बहिणीला मॅच होईल म्हणूनच ठेवलं गेलं होतं की माझ्या बहिणीचं नाव जे जाय, त्यामुळे मग जाई असं ते ठेवलं होतं. आणि आत्ताही आमचं तिघींची नावं तशीच आहेत, आरती, आनंदी, आर्ची. त्यामुळे मला तेही एक खूप छान वाटतं की आपण तसंही आपलं रिलेट होतं, त्यामुळे मी खूप खुश आहे. माझं नाव आलापिनी आणि आलापिनीचा अर्थ एक्सप्रेसिव्ह. खूप छान एक्सप्रेस होऊ शकणारी, वेगवेगळ्या माध्यमांमधनं, वेगवेगळ्या अजून भाषांमधनं एक्सप्रेस होऊ शकणारी अशी मुलगी म्हणजे आलापिनी. आणि आलापिनी हे नाव आहे म्हणजे युनिकच आहे आणि खूप वेगळंच आहे. पण आलापिनी आणि पयोशनी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते अजूनच असं होतं की अरे बाप रे, काय ह्याच्यात अजूनच दोन भयंकर नावाच्या मुली आहेत आणि त्याच्यात जाई नाव अगदीच बिचार गोड, छोट, कळीसारखं नाव. त्याच्यामुळे एकदम छान बॅलन्स होतोय आमच्या तिघींच्या नावाचं असं वाटतंय. एखादा किस्सा तुमचा वर्कशॉपचा वगैरे सांगते धमाकेदार किंवा fun. आमचे इतके किस्से आहेत की म्हणजे ऐकून ऐकून पण आम्ही म्हणजे अगदी आत्तापर्यंत आम्ही तिघी आतमध्ये जेव्हा बसलो होतो तेव्हा पण आम्ही
नर्वस होतो तेव्हा आमच्या एपिसोड मधलाच एक डायलॉग आहे की ठेच एकीला लागली तरी तिघींच्या डोळ्यात अश्रू येते. तर तसंच आहे आमचं, आम्ही इतके कनेक्टेड होत की एकालाही काही झालं तरी तिघही आम्ही असे हो, म्हणजे दोघी मी connect पहिले आले व्हॅनिटीमध्ये तर मी ओके होते, म्हणजे मला टेन्शन आलं होतं, मला जरा भीती वाटत होती, पण मी ओके होते. नंतर जाई आली, मग जाईने एकदम सगळं की मला टेन्शन आलंय, मला खूप असं होतंय तसं. मग मी ते टेन्शन कॅरी ऑन केलं की हो मला खूप टेन्शन आलंय आणि मग झाली आणि मग आम्ही आणखीन tension त्याच्यामुळे कदाचित असं वाटू शकतं की एक दुसरीला आधार देते आणि शांत होते, असं काही झालं नाही. असं झालं की एक आली आणि त्याच्यात ॲडॉनच होत गेलं. आणि या दोघांची भीती याच्यामुळे जास्त वाढली बिकॉज मी नॉर्मली डेली ऑलमोस्ट डेली बेसिसवर मी खूप बडबड करते, मी खूप यांचं डोकं खाते. माझ्याकडे खूप स्टोरीज असतात त्यांना सांगायला, असं झालं तसं झालं, हाऊ माय लाईफ इज सच अ फिल्मी थिंग. आणि आज मी खूप शांत होते. हे मला पण नंतर जाणवलं जेव्हा यांनी मला बोललं की पयोष्णी तू आज इतकी शांत आहे, पयोष्णी कमॉन, पयोष्णी काय नाही होणार. यांना पण होत होतं, बट माझं बघून मग अजूनच तिघींचं झालं की ओ माय गॉड. आणि मग तिने कॉन्फिडन्स दाखवला, अरे रे काय नाही होत, अरे मग हिचा आला, मग माझा आला, ठीक आहे हा ओके काय नाही होत. आम्ही emotions हा. कॅरी करत राहतो. हा, काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना जाता जाता? एकच गोष्ट, आनंदी राहा. आणि आनंदी बघत राहा. 30 मार्च पासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर.